श्री संत नरहरी पतसंस्थेकडून गरीब ठेवीदारांची कोट्यवधीची फसवणूक करण्यात आली आहे। श्रीरामपूर शहरातील मेन रोड या ठिकाणी गेल्या 7 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे। या श्री संत नरहरी सहकारी पतसंस्था श्रीरामपूर या ठिकाणी सर्व ठेवीदार खातेदारांची फसवणूक करून लाखो रुपयांची अफरातफर झाल्याने रक्कम मिळण्याकामी मेन रोड मुख्य बाजारपेठ या ठिकाणी पतसंस्थेचे चेअरमन सोमनाथ रघुनाथ महाले सराफ यांच्या दुकानासमोर धरणे आंदोलन सुरू होते। यात अनेक वयोवृद्ध लोकांच्या लाखो रुपयांची गुंतवणूक या पतसंस्थेमध्ये करण्यात आली होती। आता पैसे मिळण्यावरून वादविवाद संचालकांमध्ये संगनमत करून या संचालक लोकांची पैसे बुडवण्याची नीतिमत्ता झाली आहे। याकरिता चेअरमन सोमनाथ महाले यांना जबाबदार सांगत त्यांच्या दुकानासमोर सर्वजण धरणे आंदोलन करत आहेत। या ठिकाणी 7 दिवस उलटून देखील प्रशासनाने व सदरील श्री संत नरहरी सहकारी पतसंस्थेच्या कुठल्याही पदाधिकारी यांनी कुठलीच दखल घेतली नसल्याची प्रतिक्रिया माने यांच्याकडून मिळत आहे। मी सतीश माने, श्री संत नरहरी पतसंस्था आणि सर्व ठेवीदार या ठिकाणी गेली 7 दिवसापासून धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत। आणि ह्या धरणे आंदोलनामध्ये बसल्यानंतर आत्तापर्यंत आम्हाला कुठलाही प्रशासनाचा अधिकारी किंवा कोणीही येऊन तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू किंवा आमचे प्रयत्न चालू आहेत अशी कुठलीही भूमिका घेतलेली नाही। दुसरी गोष्ट अशी की ह्याबाबत आम्ही सहाय्यक निबंधक साहेब यांना आमची तक्रार नेऊन दिली असता त्यांनी आम्हाला सांगितलं की ही गोष्ट जसं आम्ही ऑडिट वगैरे करू किंवा आम्हाला ज्यावेळेस निदर्शनास येईल की हे संस्थेचे गुन्हा या संचालकांवर दाखल करायचा किंवा नाही आणि त्या पद्धतीने आम्ही आमचं प्रशासक नेमलेलं आहेच, परंतु यांच्या बाबतीत गुन्हा दाखल करण्यासारखं आमच्याजवळ ठोस कारण नसल्यामुळे आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करू शकत नाही। हे आमचं म्हणजे आम्हाला पैसे न मिळण्याचं गेली 1.5 वर्षापासून काम चालू आहे, पण आम्ही आता सध्या 2 महिन्यापासून याच्या पाठपुरावा करीत आहोत। ही गोष्ट आम्हाला पैसे नाही आम्ही पहिल्यांदा ह्याच संस्थेच्या संस्थेचे माजी चेअरमन आजी संचालक माजी संचालक यांना वेळोवेळी जाऊन भेटलो, आमच्या पैशाची मागणी केली तर त्यांनी प्रत्येक वेळी आम्हाला आश्वासनं दिले तुमचे पैसे आम्ही देतोय, तीच व्यवस्था करतोय, तुम्हाला 8 दिवसात देतो 15 दिवसात देतो असं करता का? ही सध्याच्या मितीला 11 लोकांची आहे। पूर्वी जुने ज्यावेळेस नियम बदलायच्या अगोदर ही 16 लोकांची होती, परंतु पोलीस प्रशासनाकडे गेला होता त्या ठिकाणी काहीतरी मीटिंग असं ठरलं हो त्या ठिकाणी असं ठरलं होतं की 2 महिन्यानंतर संचालकांनी शब्द दिला होता की आम्ही 2 महिन्यानंतर तुमचे पैसे परत करू आणि एक रकमी सगळ्यांचे पैसे देऊ। आणि हे प्रशासन म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी कबूल करून सुद्धा आम्ही लेखी मागून सुद्धा त्यांनी लेखी न देता लेखी द्यायला सुद्धा टाळाटाळ केली आणि लेखी न देऊन नंतर आज त्याकडे कोणी लक्ष देईना किंवा किती रक्कम आहे किती लोक आहेत? आम्ही जवळजवळ आजच्या म्हणजे आमच्या लिस्टला कमीत कमी 70-80 लोक आहेत, परंतु अजून काही लोकांना माहिती नाही ह्याच्यातली की पतसंस्था बंद झाली। कारण का बरेचसे लोक असे असतात की काही लोकांना अडचणीमुळे येऊ शकत नाही किंवा काही लोकांना अजून त्यांच्यापर्यंत गेलेली नसती बातमी किंवा माहिती। ही साधारण आमच्या माहितीनुसार 1.5 कोटीपर्यंत रक्कम असावी आणि इथं सध्या बसलेले लोक आम्ही जे 70-80 यांची 1 कोटीपर्यंतची रक्कम असणार। आपलं नियोजन काय? आमचं नियोजन आमचं नियोजन हेच आहे की आमचे पैसे मिळत तर आम्हाला इथून हलायचं नाही आणि आम्हाला आमच्यावर गुन्हे जरी दाखल झाले आणि आम्हाला आतमध्ये जरी ठेवण्याची पाळी आली तरी आम्ही त्याच्यापासून आता थांबणार नाही। जोवर पैसे मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन असेच सुरू राहील अशी संतप्त ठेवीदारांची प्रतिक्रिया पाहून या ठिकाणी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजित काळे, ॲडव्होकेट प्रतीक तलवार, संघटनेचे पदाधिकारी यांनी याची दखल घेत 5 तास संचालकांशी बँक निगडीत सर्व पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली। यावेळी कुठलाही तोडगा निघाला नाही। याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अजित काळे यांची तीव्र प्रतिक्रिया। श्रीरामपूर शहरामध्ये पतसंस्थेच्या माध्यमातून गोरगरीब लोकांचे पैसे गोळा करण्यात आले। ते पैसे सातत्याने गेल्या 1-1.5 वर्षापासून 2 वर्षापासून ह्या गोरगरीब महिला, कष्टकरी महिला यांनी आपले कष्टाचे पैसे या संस्थेमध्ये ठेवले। संस्थेच्या गैरकारभारामुळे संस्थेवर सध्या ॲडमिनिस्ट्रेटर आलेला आहे, अवसायक आलेला आहे। सातत्याने गेल्या मी पण 6 महिन्यापासून यांना विनंती करतोय की तुम्ही या लोकांचे गरिबाचे पैसे तुम्ही देऊन टाका, हा विषय आपल्याला मिटवता येईल। रक्कम काय फार जास्त नव्हती, या लोकांच्या
सगळ्या जर आपण प्रतिष्ठानं पाहिली तर ती रक्कम फार काही नाहीये. 5 दिवसापासून ही लोक आज पावसा पाण्यामध्ये यांच्या दुकानासमोर बसलेले आहेत. साधी मागणी आहे की आम्ही भरलेले पैसे, ठेवलेले पैसे तुम्ही आमचे परत करा. व्याजाच्या पैशामध्ये काही आपल्याला हे करता येईल का ते पाहूयात. त्याच्यामध्ये काही आपल्याला ऍडजस्ट करता येईल का ते पाहूयात. तुमच्याच्यानी होत नाही तर पहिला हप्ता द्या, परत दुसऱ्या हप्त्यासाठी आपण प्रयत्न करूयात. या सगळ्या भूमिका घेऊन झाल्यानंतर गेल्या 3 तासापासून मी स्वतः वैयक्तिकरित्या यांच्या पूर्ण सोनार समाजाचे जे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांना बोलवून हा विषय समजून सांगितला की जर समजा याच्यामध्ये फौजदारी गुन्हा दाखल झाला तर MPIDचा कलम याला लागले जातील. आपण सगळे एका गावात राहणारी माणसं आहोत. तुम्ही सगळेजण प्रतिष्ठित आहात. प्रचंड पैसा तुमच्याकडे आहे. तुम्ही सगळ्यांनी बसून हा विषय संपवा. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की निम्मी रक्कम सुद्धा देण्याची मानसिकता या मंडळींची नाही आहे. आता पर्याय या गोरगरिबांना काय आहे की याला दुसरा काहीच पर्याय नाही, याला फौजदारी गुन्हा दाखल करणे. आम्हाला असं वाटत होतं की हा गावातला विषय, ही मंडळी सगळी आपल्यातली बसणारी उठणारी मंडळी आहे. यांचा एक व्यवहार आहे, समाजामध्ये यांना प्रतिष्ठा आहे आणि कोणत्याही पद्धतीने याला धक्का लागला जाणार नाही, समाजामध्ये कुठेही दुफळी निर्माण होणार नाही. आणि त्याच्यामुळं फक्त यांना विनंती करत होतो गेल्या 3 तासापासून की तुम्ही याच्या संदर्भात भूमिका घ्या. यांना निदान पहिले जे काही पैसे आहेत, 1.25 कोटी 1.5 कोटीचं काहीतरी या लोकांचे सगळ्या गोरगरिबाचे पैसे आहेत, त्याच्यापैकी अर्धे तरी पैसे तुम्ही देण्यासाठी यांना आश्वासन द्या. 8 दिवसात 15 दिवसात हे पैसे तुम्ही देऊन टाका, हा विषय संपू शकतो. यांना पैसे खिशातून पण द्यायचे नाहीये. दुर्दैव असं आहे की हे पैसे सुद्धा यांना खिशातून द्यायचे नाहीये. हे पैसे सगळे वसूल होणारे पैसे, ज्या कर्जदारांना यांनी कर्ज वाटप केलेलं आहे, जे बोगस कर्ज वाटप केलेलं आहे, यांच्या पाहुण्या रावळ्यांमध्ये याच्यातलं कर्ज वाटप झालेलं आहे, त्या लोकांकडनं पैसे वसूल करायचे आहेत आणि ते पैसे या गोरगरिबाशी द्यायचे. परंतु यांची भूमिका जी आहे वसुलीची पण नाही आहे, वसूल पण करायचे नाही, गोरगरिबाचे पैसे द्यायचे नाही. म्हणजे याचा अर्थ सरळ आहे, कुणाला नवीन सांगण्याची गरज नाही की या पैशाचा मोठ्या प्रमाणात अपहार झालेला आहे. आणि त्याच्यामुळं आत्ता आमची बैठक इथं फिसकटलेली आहे. आम्ही आता इथून पोलीस स्टेशन श्रीरामपूरला जाऊन याच्या संदर्भातला MPIDच्या खालचा गुन्हा रजिस्टर करण्यासाठी आम्ही इथल्या PI साहेबांना विनंती करणार आहे. आणि इथून पुढं जे काही होईल ते पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आणि कोर्ट कचेऱ्यांच्या माध्यमातून होईल. याच्यात जे काही आमची भूमिका होती या विषयामधली सामंजस्याची आणि हा विषय मिटवण्याची, पण असं दिसतंय की प्रतिष्ठेपेक्षा पैशाला जास्त महत्त्व आलेलं आहे असं मला वाटायला लागलं. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की आता हा विषय प्रतिष्ठेचा जर तुम्हाला वाटत नसेल तर तो आपण तिथंच नेऊ, पोलीस स्टेशनला नेऊ, कोर्टात नेऊ, या गोरगरिबांना तिथून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. अमानत रक्कम जी स्टॉक मध्ये ठेवली जाते ती सुद्धा खर्चली गेली असं हो. बरोबर आहे? हो, याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे यांनी जो कर्ज वाटप केलेलं आहे त्या कर्ज वाटपामध्येच मोठा घोळ आहे. ज्या लोकांच्याकडं रिकव्हरीसाठीच्या कोणत्याच तरतुदी नसताना तुम्ही कर्ज वाटप करता, कर्ज वाटप केल्यानंतर रिकव्हरीचे 15 वर्ष, मला जी खात्रीलायक माहिती यांच्या मॅनेजरनी दिलेली आहे, 15 वर्ष यांनी रिकव्हरीसाठी काहीच केलं नाही, कोणतीच कार्यवाही झाली नाही. थातूर मातूर केसेस दाखल करायच्या, त्याचे कोणतं परसुएशन केलं नाही, त्याच्यामुळे या संस्थेकडनं रिकव्हरी झालेली नाही. याच्यामध्ये मेन दोषी कोण आणि किती लोकांवर गुन्हे दाखल होऊ शकतात? याच्यामध्ये आजी माजी डायरेक्टर जे कोणी असतील त्या सगळ्यांवर हे गुन्हे दाखल होतील. याच्यामध्ये जे चेअरमन आहेत, जे लोन वाटप कमिटीमध्ये आहेत, त्या लोन वाटप कमिटीमधले सुद्धा सदस्य याच्यात, तो डायरेक्टर तज्ज्ञ असू द्या नाही तर कोणताही असू द्या, जो डायरेक्टर आहे बॉडीवर, त्या डायरेक्टरवर सुद्धा गुन्हा रजिस्टर व्हायला पाहिजे. यामध्ये रक्कम रिकव्हरीचे किती चान्सेस? मला असं वाटतं कायदा या देशात जिवंत आहे आणि गोरगरीब समाजाचे कष्टाचे पैसे आहेत, ते पैसे कुठं वाया जाणार नाही. आमच्या जेवढे काही आमच्यासाठी करण्यासारखं या लोकांसाठी शेवटपर्यंत आम्ही ती भूमिका बजावणार आहे. हे पैसे 100% आम्ही वसूल करणार. आता गरीब लोकांची फसवणूक करू देणार नाही याकरिता शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री सुमारे 11 वाजेच्या दरम्यान चर्चा करूनही काही उपयोग न झाल्याने सर्व ठेवीदार यांच्यासोबत श्रीरामपूर पोलीस स्टेशन येथे मोर्चा नेण्यात आला. मुर्दाबाद मुर्दाबाद नरहरी पतसंस्था
पतसंस्थेचा, गोरगरिबांचे पैसे लाटणाऱ्या संचालक मंडळाचा, अरे कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, मुर्दाबाद मुर्दाबाद। एक पहिली कंप्लेंट आज देतोय। त्या पहिल्या कंप्लेंटमध्ये साधारण 8 लाखाचा जो अपहार आहे, जे पैसे बुडवलेले आहेत पतसंस्थेने, त्याच्या संदर्भातली आपण कंप्लेंट आज देतोय। त्या कंप्लेंटच्या माध्यमातून आदरणीय आपले जे पी.आय. साहेब आहेत, चौधरी साहेब, त्यांनी आपल्याला आश्वासन दिलंय की ह्याची कंप्लेंटची कार्यवाही उद्या सकाळी 10:30-11 वाजेपर्यंत होईल। काही कायदेशीर तरतुदी आहेत, त्याचा सगळा हे विषय होऊन, पण ही 100% कंप्लेंट उद्या सकाळी 10:30-11 वाजता रजिस्टर होईल अशी त्यांची भूमिका आहे। त्याच्यामुळं आज मी त्यांना म्हटलं की माझ्या मते कंप्लेंट रजिस्टर व्हायला पाहिजे, पण तुम्हाला काही तांत्रिक अडचणी असतील तर उद्या सकाळी ही कंप्लेंट 10:30 वाजेपर्यंत रजिस्टर करा। त्यांनी आपल्याला आश्वासित केलं आहे की ही कंप्लेंट आता उद्या सकाळी 10:30-11 वाजेपर्यंत रजिस्टर होणार आहे। दुसरा विषय आहे की ज्या ज्या लोकांच्या कंप्लेंट आहेत त्या कंप्लेंट आपल्याला सगळ्यांना तयार करण्यासाठी मी एक माणसाची इथं नियुक्ती केलेली, वकील साहेब आहेत, ते तुम्हाला मदत करणार आहे। कोणताही पैसा कोणाला लागणार नाही। तुम्ही त्याच्या सगळ्या कंप्लेंट्स तयार करायच्या आणि त्या कंप्लेंट साहेबांकडे नेऊन द्यायच्या। हा अपहार जो आहे, माझ्या मते मी जे काही पाहिलं याच्यात, तर कमीत कमी आजच्या घडीला 1.5 कोटी ते 2.25 कोटीचा अपहार आहे। आणि त्याच्यामुळं ह्या संस्थेचे जे आजी माजी डायरेक्टर आहेत त्या सगळ्यांची नावं जवळपास आपण घेतलेली आहे। जर काही नावं राहिलेली असतील तर आपण जी दुसरी कंप्लेंट करणार आहे, तिसरी कंप्लेंट करणार आहे, 10वी कंप्लेंट करणार आहे, त्याच्यात आपण त्या सगळ्या गोष्टी अजून ॲड करून पूर्णपणे सक्षम अशी कंप्लेंट तयार करू। मला खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना साहेब न्याय देतील। मला काही माझ्या मनात काही शंका नाही, कारण प्रशासनावर आपला विश्वास असला पाहिजे। ज्यांनी फसवलेलं आहे, थोडा दिवस आपल्याला हा त्रास सहन करावा लागेल, पण मला वाटतं की अशी माणसं जर इथं असतील तर कदाचित आपल्याला जास्त पुढं पळण्याची गरज पडणार नाही। त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे की या सगळ्या लोकांचे मी पैसे कसे मिळवून देता येईल कायदेशीर मार्गाने, जी त्यांची जबाबदारी आहे ते म्हणे मी पूर्ण क्षमतेने ती करणार आहे। त्याच्यामुळं आपण आज त्यांना ही कंप्लेंट देतोय। यावेळी श्रीरामपूर पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी हे रजेवर असल्याने प्रभारी तालुका पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना येण्यासाठी विलंब झाल्याने उशिरा रात्रीपर्यंत सर्व पदाधिकारी व ठेवीदार पोलीस स्टेशन आवारात उपाशीपोटी बसले होते। तालुका पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी एसपी साहेबांशी चर्चा करून गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन देऊन गुन्हा दाखल न करता अर्ज स्वीकारले। रात्री उशिरापर्यंत आंदोलन चालू होते। आता सर्व गोष्टीकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे। पैसे बुडणार की मिळणार? तिरंगा न्यूजसाठी असलम बिनसादसह बाबा वाघ, इम्रान शेख, श्रीरामपूर।